नारळाची जी बर्फी आहे ती लवकर आणि झटपट बनणारी आहे। कोणतेही ओकेजन असू दे आपण त्याला असं बनवू शकतो। ह्या मिठाईमध्ये मी डेसिकेटेड कोकोनटचा यूज केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुका नारळ, ओला नारळ घेतला तरी चालेल। तर चला ही झटपट आणि लवकर बनणारी रेसिपी चालू करूया। त्यासाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे। डेसिकेटेड नारळ 6 मोठे चमचे, कंडेन्स मिल्क अर्धा कप, वितळलेलं बटर पाव कप, दुधाची पावडर 1 कप, वेलची पावडर पाव छोटा चमचा, दालचिनी पावडर पाव छोटा चमचा, दूध पाव कप, ग्रीन फूड कलर पिंच, ऑरेंज फूड कलर पिंच। तर चला सुरू करूया नारळाची वडी। पॅनमध्ये आपण सर्वप्रथम बटर, कंडेन्स मिल्क, दुधाची पावडर आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्यात आपण डेसिकेटेड नारळ, दूध आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया। गॅस आता आपण ऑन केलेला आहे आणि हा पॅन आपण गॅसवरती ठेवणार आहोत। मंद आचेवरती आपण ह्याला कंटिन्यूअस मिक्स करत राहणार आहोत 2 ते 3 मिनिटं। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर, दालचिनी पावडर आणि आता ह्यालाही चांगलं मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपलं बॅटर जे आहे ते घट्ट नाही होत आहे। अशा प्रकारे फोल्ड होत झालं पाहिजे। ह्याला 3 ते 4 मिनिटं लागतात। आणि आता आपण आपला गॅस बंद करणार आहोत। ह्या मिश्रणाचे आता आपण 3 भाग करणार आहोत। एक आपण सफेदच ठेवणार आहोत, दुसऱ्यामध्ये आपण हिरवा कलर आणि तिसऱ्या मिक्सरमध्ये आपण ऑरेंज कलर मिक्स करणार आहोत। हे कलर्स आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत एकजीव। तर आपले तिन्ही कलर रेडी आहेत। प्लेट घेणार आहोत, प्लेटला आपण बटर लावायचं आहे आणि आपण 3 वेगवेगळ्या प्लेटांमध्ये आपण आपले जे मिश्रण आहे ते जरा थापून घ्यायचं आहे। अगदी जाडसरही नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम असं आपण थापून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि आता आपण ह्याच्यावरती मोल्डच्या साहाय्याने आपण याचे शेप्स काढून घेणार आहे। तुमच्याकडे जर मोल्ड नसतील तर तुम्ही नॉर्मली तुमच्या हातानेही कुठचाही शेप तुम्हाला जो द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता। आता आपण ह्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवणार आहोत सेट होण्यासाठी। आता आपण ह्या शेप्सना एकावरती एक ओव्हरलॅप करणार आहोत आणि ह्याला चांगलंसं दाबून थोडंसं आपण ह्याला परत एकदा 30 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। 30 मिनिटं झालेले आहे आणि नारळाची वडी आपली रेडी झालेली आहे। मी रिपब्लिक डे स्पेशल कलर यूज केलेले आहेत। तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला जे आवडतील ते कलर तुम्ही यूज करू शकता। जे ओकेजन आहे त्या परीने तुम्ही यूज करा। कलरचा यूज नाही केला तरी चालेल, मिठाई तेवढीच चांगली लागेल। आमचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स परिवारमध्ये नक्की शेअर करा, आम्हाला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमचा किमती वेळ देण्यासाठी